राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। सर्व शेतकरी वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर सरकारने सांगितलेली आहे। सरकारच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आली। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 100% खरी माहिती सरकारने सांगितली आणि उपयोगाची माहिती सरकारने सांगितलेली आहे। राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला ज्या निर्णयाने सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहे। शेतकरी बांधव बघा, तुमचं नशीब आता पलटलेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनीही मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला। शेतकऱ्याला आज लाभ देखील मिळणार आहे। राज्य सरकारने एक अतिशय निर्णय घेतला ज्यामुळे शेतकऱ्यांचे नशीब चमकलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा यांची योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये तब्बल तुमच्या खात्यामध्ये मिळणार। म्हणजे बघा, आधीचे 2,000 रुपये तुम्हाला मिळणार होते, त्याऐवजी 1,000 रुपयाची वाढ करून तुम्हाला 3,000 रुपये मिळणार। म्हणजे हे तर तुमच्यासाठी खुशखबरच असणार आहे। आणि त्याहूनही आणखी तुम्हाला एक खुशखबर सांगतो, ते कोणती तर बघा, जसं की केंद्र सरकारची योजना पीएम किसान योजना, तर याचे 2,000 रुपये तुम्हाला इथं मिळत होते, तर त्यामध्ये 1,000ची वाढ केली म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार। म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर तब्बल आपल्याला 4,000 नाही तर 6,000 रुपये क्रेडिट आपल्या खात्यावरती होणार। मग ते कोणत्या तारखेला क्रेडिट होणार तर मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका, फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की सर्व शेतकरी वर्गासाठी खुशखबर सरकारने सांगितलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर भरपूरशा दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आपल्याला कधी मिळणार याच्या संदर्भातील देखील भरपूरशी चर्चा हे शेतकरी बांधवांची सुरू होती। बघा, आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी पैसे का बरं वाढवले, कसे पैसे वाढवले आणि बघा एकाएकी पैसे वाढवण्याचं कारण काय होतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला पैसे वितरण होणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार। यामध्ये खोटी बातमी तुम्हाला मिळणार नाही। बघा, इथं पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, सरकारी जमीन तुम्हाला देखील माहिती आहे, गावामध्ये भरपूरशा सरकारी जमीन अवेलेबल असते। तर त्या सरकारी जमिनीचे जसं की बनावटी कागदपत्रे भरपूरशा शेतकरी वर्गाने बनवले आणि ते पीएम किसान योजनेचा अर्ज त्यांनी सादर केला। अर्ज आतापर्यंत त्यांना लाभ देखील मिळाला होता। पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, ते लाभ घेऊ लागलेले होते। परंतु जर आपण पाहायला गेलं तर अशा शेतकऱ्यांची छाननी पडताळणी सरकारने केली। त्यामध्ये भरपूरसे असंख्य 6 ते 7 ते 10 लाख पर्यंत शेतकरी वर्ग इथं अशा प्रकारे आढळून आले की ज्यांनी चुकीच्या माध्यमातून पीएम किसान योजनामधला लाभ घेतला, नमो शेतकरी योजनामधला लाभ घेतला, तर त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाहेर हाकललं। आणि त्यानंतर सरकारचा एक असा विचार झाला की बघा, चुकीच्या शेतकऱ्यांना आपण आतापर्यंत पैसे दिले, परंतु तेच पैसे आपण जसे की गोरगरिबाने गरजवंत शेतकऱ्यांना का बरं द्यायचं नाही, तर असं त्यांनी ठरवलं आणि 3,000 रुपयाची वाढ म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आता त्यांनी टाकायला केली। 2,000 ऐवजी 3,000 रुपये हप्ता तुम्हाला केला। हे तर तुम्हाला बातमी समजली। आता कोणत्या तारखेला आपल्याला हे पैसे मिळणार तर चला तारीख बघून घेऊया। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता पैशांची वाढ देखील त्यांनी केलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार याची आतुरता तुम्हाला लागलेली आहे, मला माहिती आहे। परंतु तुम्हाला फक्त 2 मिनिटं व्हिडिओ बघावा लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती समजणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता इथं सर्व शेतकऱ्यांसाठी इथे असे प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये पडलेले होते। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आम्हाला कधी मिळणार, या संदर्भातील भरपूरसे शेतकरी बांधव हे चर्चा करू लागलेले होते। तर बघा, शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आली। केवळ राज्य सरकारचाच नाही तर केंद्र सरकारचा हप्ता म्हणजे पीएम किसान योजना, म्हणजे याचाही हप्ता तुम्हाला आता क्रेडिट होणार, एकत्र पैसे मिळणार। एकत्र जर शेतकरी वर्गांना पैसे मिळाले तर त्यांना कुठेतरी जसं की आर्थिक दिलासा मिळतो, शेतीच्या कामासाठी ते पैसे खर्च करू शकतात। त्याही व्यतिरिक्त बघा, त्यांना शेतीची मशागत करण्यासाठी कुठेतरी 6,000 रुपये म्हटले तर मोठी रक्कम इथं आपल्या गरीब शेतकऱ्यांसाठी मानल्या जाते। तर ते रक्कम आता कुठेतरी आपल्याला इथं साहस आणि जसं की आपल्याला दिलासा, इथं बळीराजाला कुठेतरी आर्थिक मदत सरकार इथं करण्याचा प्रयत्न करत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी आता पत्रकारांना बोलताना सांगितलं
की आता बघा सर्व शेतकऱ्यांना एकत्र पैसे मिळणार, परंतु बघा सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाही. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं, गोरगरीब आणि गरजवंत शेतकऱ्यांना मिळणार. चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकरी वर्गांना याचे पैसे मिळणार नाही. तुम्ही जर का खऱ्या अर्थाने अर्ज केला असेल तर टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे मिळणार. मी तुम्हाला सर्व काही माहिती डिटेलमध्ये सांगत आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बघा शेतकरी बांधवांनी एक अट सरकारने घातलेली आहे, त्या अटीची पूर्तता तुम्हाला करावंच लागणार आहे. तेव्हाच्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. बघा, राज्य सरकारची व केंद्र सरकारची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली. या यादीनुसार पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलेली माहिती खरी आहे. सरकारने यादी जाहीर केली. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव इथं समावेश सरकारने केलेलं आहे काय, हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. कारण की बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार, असं सरकारने निर्णय घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये आपण जर बघायचा विचार केला तर 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. तुम्हाला देखील माहिती आहे, 36 जिल्ह्यांमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना एकत्र पैसे टाकायचा विचार केला तर अमाऊंट मोठी आहे आणि एकत्र पैसे टाकणं शक्य नाही. तर सर्व शेतकऱ्यांना अलग अलग अमाऊंटमध्ये, म्हणजे बघा इथं अलग अलग टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. सरकारने 3 ते 4 टप्पे केले आहे. बघा 12-12 टप्पे, म्हणजे बघा 12-12 जिल्ह्यांची यादी सरकारने 3 टप्प्यांमध्ये केलेली आहे. तुम्हाला आता बघा कितव्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार हे जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यांची यादी बघायची आहे. बघा, ठराविक आणि मर्यादित जिल्ह्यांमध्ये वितरण सरकार सुरू करणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि बघा केंद्र सरकारने जारी करून इथं बघा याची यादी सर्व शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा निर्णय हा सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे. भरपूर दिवसांपासून तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट पाहिली होती आणि बघा भरपूरशा दिवसांपासून PM किसान योजनेचा इथं चर्चा शेतकरी बांधवांची सुरू होती. आता डायरेक्ट बघा सूत्रांच्या माहितीनुसार इथं सर्व शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार हे आता सरकारने सांगितलेलं आहे. डायरेक्ट राज्य सरकारने घोषणा करून टाकली. ज्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे त्या जिल्ह्यांचं नाव आता सरकारने सांगून टाकलेलं आहे. बघा जिल्ह्यांची यादी सांगतो. पहिलाच जिल्हा असणारा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे. रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, जालना जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर बघा वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, बीड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, त्यानंतर परभणी जिल्हा, त्यानंतर जालना, सातारा, सांगली आणि बघा अहिल्यानगर आणि बघा त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अमरावती आणि वाशिम, अकोला, वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहायचा विचार केला तर या सरकारने सांगितलेलं आहे, एकीकडे सरकारने सांगितलेलं आहे की वर्षाला इथं भरपूरशा वर्षांमध्ये दुसरीकडे 12 लाख शेतकऱ्यांच्या इथं जसं की जमीन त्यांनी इथं चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेला होता, असं भरपूरशा शेतकऱ्यांची पडताळणीनुसार इथं सरकारने समजलेलं आहे. म्हणजे वाईट बातमी हे सर्व शेतकऱ्यांना इथं मिळालेली आहे. म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश झाला हे आपण सांगू शकत नाही. कारण की बघा ज्यांना आता 22 हप्ता येणार नाही त्यांनी समजून घ्यायचं आहे की कुठेतरी तुम्हाला इथं तुमचा हप्ता तुम्ही चुकीच्या माध्यमातून अर्ज केला होता आणि तुम्हाला हप्ता आला नाही आणि तरी तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय करायचं शेतकरी मित्रांनो, KYC स्टेटस तुम्हाला चेक करायचं. KYC केली आहे की नाही, लँड सीडिंग बरोबर आहे की नाही, ॲक्टिव्ह आधार कार्ड आहे की नाही, त्यानंतर DBT लिंक आहे की नाही, हे सर्व तुम्हाला बाबी चेक करायचे आहे. कारण की काय होणार, तुम्ही पात्र असूनही तुम्हाला पैसे येणार नाही, मग याचा काही अर्थच ठरणार नाही. तुम्ही जर का समजणार की बाबा बघा इथंच व्हिडिओमध्ये आपण तर पाहिलं होतं की अपात्र शेतकऱ्यांना इथं पैसे आले नाही, परंतु तुम्ही पात्र असून काही आपल्याला अटी शर्ती पूर्ण करावं लागत असते. ज्यामध्ये लँड सीडिंग चेक करणं, त्यानंतर बघा KYC केली आहे की नाही हे चेक करणं, त्याही नंतर आधार ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे चेक करणं, DBT लिंक आहे की नाही हे चेक करणं, म्हणजे भरपूरशा तांत्रिक अडचणी आपल्याला चेक करावं लागत असतं. इतके कुठं आपण चेक केल्यानंतर हे सर्व बाबी जर का क्लिअर असेल तर DBT प्रणालीच्या माध्यमातून आपल्या खात्यावरती पैसे येत असते. म्हणून तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती सांगत असतो. तर बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर मित्रांनो, शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.